आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता खूप कमी असल्याचं कळतंय। अजित पवार सध्या मुंबईत आहेत असे सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरे मतदारसंघातील पूर्वनियोजित कामामध्ये व्यस्त आहेत। राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत असंही कळतंय। त्यामुळे एनडीए बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जातील का नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे। तसंच एनडीए बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं प्रतापराव जाधव उपस्थित राहणार असंही सांगण्यात येतंय। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होतीये। जेपी नड्डा यांच्या घरी ही बैठक होईल। आज एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। जेपी नड्डा यांच्या घरी ही बैठक होतीये, पण या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र उपस्थित राहणार नाहीत अशा पद्धतीची माहिती कळतेय। तर त्याचबरोबर शिवसेनेकडनं खासदार प्रतापराव जाधव हे एकटेच उपस्थित राहतील असं सुद्धा कळतंय। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता आहे, परंतु यामध्ये सर्वच घटक पक्षांचे नेते जात असताना राष्ट्रवादीचे कोणतेच नेते उपस्थित राहू शकत नाहीत अशा पद्धतीची माहिती सध्या कळतेय। या संदर्भात आपण गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी यांच्याकडनं माहिती घेऊया। गणेश, राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीला पोहोचणार नाहीत असं कळतंय, नक्की याच्या मागचं कारण काय आहे? पूर्वनियोजित बैठका आणि कार्यक्रम आहेत आणि यासाठीच राष्ट्रवादीकडून अद्याप तरी कोणाचं नाव समोर येत नाहीये। राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे परदेशात आहेत। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे मतदारसंघात त्यांच्या पूर्वनियोजित कामात आहेत आणि अजितदादा यांचं राखीव ठेवण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचं मुंबईत आहेत, काही भेटीगाठी करणार आहेत। प्रामुख्यानं ही भेट महत्वाची आहे, पण एनडीएच्या बैठकीत का जात नाही हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे बैठकीत जातील। स्वतः उपमुख्यमंत्री आणि केंद्रातले किंवा दिल्लीतून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दरेगावात आहेत आणि नंतर ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सहकुटुंब जाणार आहेत। म्हणून आज संध्याकाळी ते दिल्लीला जात आहेत, पण या बैठकीसाठी नाही। बैठकीमध्ये केंद्रात पक्षाचं नेतृत्व करणारे प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत ते या बैठकीत असणार। म्हणून शिवसेनेकडून आपला प्रतिनिधी तिथं पोहोचवला गेलाय, मात्र अजित पवारांकडनं अद्याप कोणाचंही नाव समोर आलेलं नाहीये। म्हणून पाहणं महत्वाचं असेल की कोण जाईल का किंवा नाहीच जाणार आहेत, अनुपस्थिती असणार आहे, त्याची कारणं ही कळतीलच। पण आजच्या या बैठकीमध्ये शिवसेनेकडून प्रतापराव जाधव जात आहेत आणि एनसीपी कडनं अद्याप काही स्पष्टता समोर आलेली नाही। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।